अतिशय प्रेमापोटी आता आपला नेता आलाय, मोठा हार घालायचा, मोठं स्मृतिचिन्ह द्यायचं, तेव्हा त्याचं सगळं घर फिर खुश झालेलं असतं, जेवण बिवण घालत असतो. आणि काही काही घालताना त्याच्या डोळ्यासमोर ह्याच्याकडनं मोठं काहीतरी कॉन्ट्रॅक्ट मिळवायचं, दादाला खुश करायचं किंवा इतरांना खुश करायचं. आणि मग खुश केल्यानंतर मग त्यांना म्हणायचं आता हे बघा ना, एवढं काम द्या. म्हणजे ती हार असतो समजा 5,000 रुपयाचा, जरा मोठाच्या मोठा हार 5,000 रुपयाचा, आणि काम असतं 5 कोटीचं किंवा 50 कोटीचं. ठीक आहे, मी आपले मला आजपर्यंतचा अनुभव ते सांगतो. सगळे प्रकार आहेत, हौसे नवसे गवसे सगळ्याला घेऊन जावं लागतं. पण एकंदरीत आपला काँग्रेस पक्ष महिलांना समाजामध्ये मान सन्मान आदर संरक्षण सुरक्षितता प्रतिष्ठा मिळवून देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेतलेलं होतं. नंतर 50% केलं. आज देखील महिलांच्या बद्दल सातत्याने आता जे काही लाडक्या बहिणींचा निर्णय घेतला तो तुम्हाला माहिती आहे. आजच मी 4.25 कोटीच्या चेकवर फाईलवर सही केली. मे महिन्याचे माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे देण्यासाठी सकाळीच आधी तिला सांगितलं की 4.25 कोटी रुपयाची फाईल क्लिअर झालेली आहे. 2-3 दिवसात त्यांच्या अकाउंटला माझ्या बहिणींच्या लाडक्या बहिणींच्या ते पैसे त्या बाबतीमध्ये जातील. शेवटी आपल्याला जनतेचं काम करायचंय. आज अवकाळी पाऊस चालू आहे, कुठं कुठं फार नुकसान झालेलं आहे, त्याच्याबद्दलची पण साधक चर्चा आम्ही मंत्रिमंडळामध्ये केलेली आहे. तिथंही माझा शेतकरी हा अडचणीत राहता कामा नये, त्याला तिथनं कशी मदत करता येईल, त्याचे पंचनामे कसे करता येईल याही बद्दलचा प्रयत्न आमचा चालू आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आज जे मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्ये सामील होतात, हा आपला परिवार आहे, एक घर आहे, एक कुटुंब आहे. त्या परिवारात सामील झालेल्या मान्यवरांचं, पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मी मनापासून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख या नात्याने स्वागत करतो. नमस्कार, मी अजित पलव. आताच तुम्ही ऐकलं असेल, अजितदादांनी 4.25 कोटीच्या चेकवर साईन जी आहे ती केलेली आहे. आणि जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो आजचा नसून तो 2 दिवसापूर्वीचा आहे. तर 11वा हप्ता आजपासूनच बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात जी आहे ती झालेली आहे. मला अशा अनेक कमेंट देखील आले. तर आज नेमक्या कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप होणार ते आपण पाहणार आहोत. तुमचा जिल्हा यापैकी आहे का? कमेंट करून अवश्य सांगा. त्याचबरोबरीनं तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहताय ते देखील कमेंट करून सांगा, जेणेकरून तुम्हाला तुमचे पैसे केव्हा मिळतील हे मला सांगता येईल. त्याचबरोबरीनं तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो, तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु व्हिडिओ लाईक करत नाही, तरी कृपया व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर आज ज्या 16 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार ते जिल्हे आपण पाहूया. तर येथे पाहू शकता, 1 नंबरला आहे अहमदनगर, नंतर आहे अकोला, त्यानंतर अमरावती, त्या पाठोपाठ आहे नागपूर, नांदेड आणि त्यानंतर नंदुरबार, त्या पाठोपाठ आहे बीड, भंडारा, बुलढाणा आणि त्या पाठोपाठ आहे चंद्रपूर आणि धुळे, त्या पाठोपाठ आहे जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई सिटी आणि त्यानंतर मुंबई सुबर्बन. तर आजपासून या 16 जिल्ह्यामध्ये 11व्या महिन्याचं वाटप जे आहे ते सुरू झालेलं आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून अवश्य सांगा. त्याचबरोबरीनं उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होईल ते पाहण्याकरिता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. तर पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह. तोवर तुमची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर अँड बाय बाय.